हा ज्ञान, श्रद्धा, गुरुसेवा आणि समृद्धीचा दिवस असतो. आपण या दिवशी श्रद्धेने पूजा केल्याने ज्ञान, समृद्धी आणि कौटुंबिक सुख वाढते. त्यामुळे गुरुवारी आवर्जून छान अशी पूजा करायची. आता जे स्वामी सेवेत आहेत त्यांना तर या सगळ्या गोष्टी माहीत असतात आणि त्याप्रमाणे करतात हे. तर हाय, हॅलो, नमस्कार. मी पायल. आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते. पहिल्यांदा तुम्हाला श्री स्वामी समर्थ. आता सकाळची सुरुवात माझी तर रोज देवपूजाने होते. आता दिवसाचं शेड्यूल आपल्या घरातल्या माणसाच्या उठण्यानुसार किंवा त्यांच्या कामानुसार हे आपलं जवळपास ठरत असतं. तसंच माझंही आजकाल झालं आहे. सकाळचं रुटीन एवढं धावपळीचं झालं आहे, त्यामुळं काय करावं, कधी करावं आणि त्याला किती वेळ द्यावं हे मला ठरवूनच सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. कारण आपण आपल्यापुरतं विचार करून चालत नाही. सगळ्या गोष्टी करून आपल्याला या गोष्टी करायच्या असतात आणि या गोष्टी करण्यातून आपल्याला आनंद मिळतो. त्यामुळं या गोष्टी आपण करत असतो. तर आता देवपूजा म्हणजे एकदम शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला दररोज तर काय करणं होत नाही. पण गुरुवारचा असा दिवस असतो की त्या दिवशी आपण आवर्जून सगळ्या गोष्टी करू शकतो. स्वामींचा अभिषेक आणि याच दिवशी अजून एक महत्त्वाची गोष्ट आली होती म्हणजे गुरुपश्यामृत. तर त्यामुळं या दिवसाला अजून महत्त्व वाढलं. आता या दिवशी आपल्याला स्वामी समर्थांची तर सगळ्या सेवा करायच्या असतात. दत्त महाराजांचाही आपल्याला अभिषेक करायचा असतो. तसंच या दिवशी गणपती बाप्पाचाही अभिषेक करायचा असतो. कारण या दिवशी आहे ना विनायक चतुर्थीही आली आहे. त्यामुळं गणपती बाप्पालाचीही आपल्याला जेवढी जमती तेवढी जेवढं काय करता येईल तेवढं करायचं. आता मी स्वामी समर्थांचा अभिषेक तर केला, तर म्हटलं लगेच दत्त स्वामींचाही करून घ्यावं आणि त्याचबरोबर आज मी गणपती बाप्पाचाही अभिषेक करून घेतला. तर असं माझं ठरलेलं असतं. कारण रोजचा दिवस असा वेगळा असतो. आपण या गुरुवारी हे आपल्याला जे महत्त्वाचं असतं ते करायचं असतं. जसा दिवस असेल तसं आपण पूजा करतो. त्यानुसार आपल्याला पूजेत काही बदल करावा. संकष्टी चतुर्थीचा उपवास करतो, नैवेद्य म्हणून मोदक करतो, पण आपण विनायक चतुर्थी विसरून जातो. पण गणपती बाप्पाची सेवा करण्यासाठी संकष्टी चतुर्थीबरोबर विनायक चतुर्थीही केली जाते आणि या दिवशी आपण जे मनोभावे पूजा करू तर आपल्या इच्छा मागू ती पूर्ण होते असं म्हणलं जातं. त्यामुळं गणपती बाप्पाची आपल्याला या दिवशी पूजा करायची असते, त्यांना अभिषेक घालायचा असतो. तसा गणपती बाप्पा म्हणजे विघ्न दूर करणारे, आपल्या जीवनातल्या अडचणी, संकटे दूर करणारे असतात. त्यामुळं गणपती बाप्पाची तर आपल्या घरामध्ये पूजा झाली पाहिजे आणि घरामध्ये सुख, समृद्धी नांदण्यासाठी, कुटुंबात आनंद, शांती, आपल्या घराच्या भरभराटीसाठी आपण अशी पूजा केली पाहिजे आणि मनोभावे पूजा केली तर आपली मनोइच्छाही पूर्ण होते असं मला वाटतं. तर विनायक चतुर्थी खरंच खूप महत्त्वाची आहे आणि कोणतंही आपण शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी आहे ना गणपती बाप्पाचे स्मरण तर करतोच, पण आपण विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी केली तरी आपल्या जीवनामध्ये खरंच खूप बदल होतात आणि ही श्रद्धा, बुद्धी, यश आणि विघ्न निवारण्यासाठी केली जाणारी ही पवित्र पूजा मानली जाते. विनायक चतुर्थीला आपण संकष्टी चतुर्थीप्रमाणे सगळ्या गोष्टी नाही जमल्या तरी फक्त फूल आणि दुर्वा वाहिल्या तरी चालतात. तर आता मी दुर्वाही वाहिल्या 21 आणि 21 दुर्वा व्हायलाही महत्त्व आहे आणि आरती करून घ्यायची. आणि आरती आपल्याला आहे ना सकाळ संध्याकाळ जमलं तर करायची, नाही तर सकाळी तरी किमान एक वेळेस करायची. आणि मोदक किंवा गोड एखादा पदार्थ, फळ आणि नैवेद्याला आहे ना आवर्जून काहीतरी रोजही ठेवायचं. आणि आपल्याकडनं काही देवपूजा करताना चूक भूल होतेच, त्यामुळं देवांना क्षमा मागायची की मी ही एवढी पूजा केली आहे, यात माझ्याकडून काही चूक होत असेल तर मला क्षमा करा. तर असं करून आपण छान पूजा. यावेळेस बाप्पांना आणि देवांना मी आहे ना मोगऱ्याची फुलं आणि जे मी गजरे आणले होते ना तेच वाहून घेतले आणि मंदिर असं छान असं दिसायला लागलं. आता गुरुपुष्यामृत म्हणल्यावर गॅसचीही पूजा केली जाते. आता गुरुपुष्यामृतला काय काय केलं जाते तुम्हाला मी सांगते. तर घरामध्ये आपल्याला उंबऱ्याचं हळदीनं लेपन तर करायचंच आहे, पण गॅसची पूजा, देवपूजा, स्वामी समर्थांना अभिषेक या गोष्टी आपल्याला करायच्या आहे. तुळशी मातेची पूजा करायची आहे. संध्याकाळी आपल्याला दरवाजात दिवा लावायचा आहे आणि भीमसेन कापूर आपल्याला घरामध्ये जाळायचा आहे. तर ह्या सेवा आपल्याला आवर्जून गुरुपुष्यामृतला करायचं आहे. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे आपल्याला खरेदी. आता आपल्याला थोडं तरी म्हणतात सोनं खरेदी करावं, पण आता एवढं महाग झालं आहे, खरेदी करायचं खरंच अवघड आहे. पण त्या नाही गोष्टी जमल्या तरी आपण ह्या घरातल्या गोष्टी तर जमतात त्या केल्या तरी चालतात.
आता खरेदी अजून एक गोष्ट म्हणजे की आपण एखाद्या कामाची सुरुवात ही या दिवसापासून करू शकतो. तर आता आहे ना मी छानपैकी गॅसची पूजन करून घेतलं आणि आहे ना त्यानंतर मग महादेवांची पूजा करायला मी बाहेर आले. आता देवघरामध्ये ही महादेवाची पिंड आहे माझी, पण माझ्याकडं 2 होत्या. त्यामुळं मग मी काय केलं, बेलाच्या झाडाखाली महादेवाचं स्थान असतं. तर त्यामुळं मग ती पिंड मी इथं ठेवली बेलाच्या झाडाखाली आणि मग त्याची पूजा मी दररोज करते. आणि खरं सांगू का, मला ही इथं पूजा केल्यानंतर खरंच मनाला इतकं प्रसन्न वाटतं. त्यामुळं मग दररोजची पूजा मी इथं बसून थोडा वेळ तरी करते आणि मला हे महादेवाची पूजा करायला खरंच खूप छान वाटतं. तर अशी छान पूजा केली आणि आता मुलांना टिफिनला रोज काय द्यायचं हे नवीन प्रश्न तयार होतो. मग रोज काय 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 मग चालू होतं. तर आज मी आलू पराठे बनवले आणि त्यांना खूप आवडतात आणि छानही झाले होते. आता रेसिपी एवढ्या सकाळी आहे ना, मला शूट करायला खरंच जमलं नाही, कारण खूप वेळ तेरा टिफिन ले टिफिन चलो चल चलो हाय कर, हाय हाय हाताने कर ना. हां, तू कुठं चालला? स्कूलला चालला. चलो चलो चलो. लिफ्ट चालू आहे का? मोठ्या मुलाला तसं सर सोडतात आणि छोट्या मुलाला मला आहे ना अजून तो आत्ताच चालला आहे, त्यामुळे आहे ना त्याला आहे ना सोडायला मलाच जावं लागतं. सर असले तरी मला जावं लागतं, कारण तो बसतच नाही. त्यामुळं मग अगोदर आहे ना मी त्याला सोडून आले आणि त्यानंतर माझी उंबऱ्याची पूजन चालू झालं. कारण उंबरा पूजन करायचं म्हणलं ना तरी पण किमान 15 मिनटं तरी जातात, म्हणून मग मी त्याला अगोदर सोडलं. कारण मुलांना वेळेत सोडावं लागतं आणि किती नाही म्हटलं तरी उशीर होतोच सगळं करता करता. त्यामुळं मग म्हटलं जसं आपल्याला जमेल तसं आपण करायचं. तरी 9 9:30 मला झाले होते आणि मग मी उंबऱ्याचं पूजन केलं आणि उंबऱ्यामध्ये ना आवर्जून पाणी ठेवावं असं म्हटलं जातं. त्यामुळं मी त्याच्यात हळदी कुंकू आणि फूल ठेवून ते पाणी दरवाजामध्ये ठेवलं. तर अशा पद्धतीने मी उंबऱ्याचं पूजन आहे ना गुरुवारी पौर्णिमेला अमावस्याला करते आणि त्यातून आहे ना खरंच खूप पॉझिटिव्ह वाटतं. त्यामुळे मला या गोष्टी करायला खरंच खूप आवडतं आणि खरंच एकदम असं मनाला प्रसन्न वाटतं. गुरुवार कधी येतो असं होतं. आठवडाभर आपल्याला या गोष्टी जमल्या नाही ना तरी गुरुवारी केल्यानंतरही खूप छान वाटतं. कारण आपल्याला रोज रोज आपल्या कामातून कधी कधी होत नाही, पण गुरुवारी तरी आपण असं ठरवतो की या सगळ्या सेवा आपल्याकडनं झाल्या पाहिजे. सकाळची पूजा, सगळं स्वयंपाक ते सगळं आवरलं, कारण आपल्याला हे केल्याशिवाय पर्याय नसतो. आता तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आणि मूळ म्हणजे आता काय झालं की श्री ही शाळेत चाललाय, त्यामुळे आहे ना त्याला आणायचं न्यायचं काम हे माझ्याकडेच असतं आणि त्याचे आता फक्त 2 तास स्कूल असते आणि नंतर वाढवणार आहेत ते. त्यामुळं मग 2 तासात फक्त 9 वाजता तो जातो आणि 11 वाजता त्याला आणायला जावं लागतं. आणि रिषभची शाळेचा टायमिंग चेंज झाला आहे, त्याची शाळा सकाळी 7:30 वाजता असते. त्यामुळं मला 6:30 पावणे 7पर्यंत आहे ना त्याचं टिफिन रेडी करून ठेवावं लागतं. त्यामुळं ह्याची धावपळ सकाळ सकाळ राहतेच, म्हणून मग मी जरा थोडंसं लवकर उठते, पण जसं जमेल तसं करते. कारण आहे ना त्यानंतर याचं झालं की त्याचं झालं की त्याचं आणि मग सरांचा टिफिनचं असतं. असं मला सकाळी 2 वेळेस मी स्वयंपाक करते, सकाळचा होतो माझा. तर असं तर अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची होती आणि ती म्हणजे आम्ही टी व्ही घेतला आहे आणि टी व्ही तर प्रत्येकाच्या घरी असतो, पण सांगायचा मुद्दा हा आहे की टी व्ही घेतला होता तेव्हा माझा पहिला टी व्ही छोटा होता जरा. तर आता घेतला तो मी थोडी साईज त्याची मोठी घेतली आहे. तर मग तो त्या टेबलवर बसत नव्हता, मग मला तो भिंतीवर बसवावा लागला आणि भिंतीवर बसवायचं कारण पण ते होतं की बसत नाही आहे म्हणून. आणि बसवल्यानंतर मला असं वाटलं की टी व्ही तर लावला आहे खरं, पण त्याच्यामागं खूप असं एवढं व्यवस्थित वाटत नव्हतं. त्यामुळं मी तुम्हाला दाखवते की आम्ही टी व्हीसाठी काय केले. तर आता मी टी व्ही ह्या भिंतीवर बसवला आहे आणि त्याच्यासाठी मी आता हे आहे ना टी व्हीसाठी खास मी बनवून घेतलं आहे आणि हा वॉलपेपर आहे आणि फक्त तो मी आणून स्वतःच हे बसवलं आहे. तर टी व्हीचा लुकही छान दिसायला लागला आहे. जर माझ्याकडे फोटो असेल ना तर मी तुम्हाला टाकेल,
की अगोदर टी व्हीची वॉल कशी दिसत होती आणि आत्ता याच्यामुळं कशी दिसते. अजून मला याच्यात आहे ना थोडं बदल करायचा आहे, पण बघू. आत्ता तर सध्याला तर मी हेच केलं आहे, तर एवढंच केलं आहे. तर घरामध्ये आहे ना थोड्या थोड्या गोष्टी आपण चेंज केल्या ना तर खूप बदल होतं आणि आपल्याला छान वाटतं. घरामध्ये छोटे छोटे बदल केले ना खरंच खूप छान वाटतं. आता याचं झालं आहे, इथलं तर झालं आहे आणि मला बेडरूममध्येही थोडंसं बदल करायचा आहे. आणि या छोट्या छोट्या गोष्टीतून आपलं घर खरंच खूप छान वाटतं. तर हे ना मला खूप बजेटमध्ये झालं आहे. आता याची लिंक म्हणलं तर साईटचं मी जे घेतलं आहे ना ते ऑनलाईन घेतलं आहे आणि हे मधला जो पोस्टर आहे ना ते मी दुकानात जाऊन घेतला आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल ना नक्की कमेंट करून सांगा. आणि खरंच खूप छान वाटतंय. आता तुम्हाला फोटोमध्ये कसं दिसतंय आणि याचं थोडंसं कामही राहिलं आहे आणि पूर्ण काम झाल्यानंतर मी तुम्हाला एकदा दाखवेल की इतकं मस्त दिसायला लागले. कारण आहे ना का आपण कधी कधी थोड्या गोष्टीतूनही चांगलं हे होतं, जास्त पैसे खर्च करायची गरज पडत नाही. तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटेल अजून छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.